चला तर मित्रांनो, आज आपण काहीतरी समर स्पेशल बनवूया. आत्ताच उन्हाळा लागला आहे, पण इतकी गरमी होते आहे ना, अजून तर पूर्ण मे महिना जायचा आहे. तर आता समर स्पेशल म्हणजे काय बनवायचं, तर मोजितो ही गोष्ट खूप फेमस आहे. तर आज मी बनवणार आहे ग्रेप्सचं मोजितो. ग्रेप्स मोजितो कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. ग्रेप्स मोजितो बनवायला काही साहित्य लागणार आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर ग्रेप्स मोजितो बनवायला आपण ग्रेप्स घेतलेत, थोडेसेच घेतलेत, कारण मी फर्स्ट टाईम बनवत होते. थोडेसेच ग्रेप्स घेतलेत, छान असे धुवून घेतलेत 2-3 पाण्याने. एका मिक्सीच्या जारमध्ये ते ग्रेप्स टाकलेत. एका मिक्सीच्या जारमध्ये टाकल्यानंतर त्याची आपल्याला छान अशी पेस्ट करायची आहे. छान अशी पेस्ट केल्यानंतर आपण एका बाउलमध्ये एका गाळणीने ते गाळून घ्यायचं आहे. छान सगळं गाळल्यानंतर आपण त्याचा रस वेगळा काढायचा आहे आणि त्याचं पल्प वेगळं काढायचं आहे. असं काही नाही, तुम्हाला जर पल्प टाकायचे असतील तर ते छोटे छोटे पल्प तुम्ही टाकू शकता, पण मला ते पल्प आवडत नाही म्हणून मग मी टाकले नव्हते. तर मग हे छान असं गाळून घेतल्यानंतर ते पल्प पूर्ण वेगळे करायचे, त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. आणि हे बघा, असं मी ज्यूस काढून घेतले अशा प्रकारे. आणि एक वाटी घ्यायची, त्यात थोडंसं मीठ आणि थोडीशी मिरची पावडर टाकून हे सगळं छान असं मिक्स करायचं. हे मिक्स झाल्यानंतर आपण एक ग्लास घ्यायचा आहे, तो काचेचा ग्लास घ्यायचा आहे. काचेचा ग्लास घेतल्यानंतर आपण त्या काचेच्या ग्लासला साईडनी म्हणजे छान असं लिंबू लावायचं. साईडनी छान असं लिंबू लावायचं आहे. लिंबू लावल्यानंतर आपण ते जो आपण मसाला बनवला आहे, आपण तो ग्लास त्या मसाल्यात डिप करायचा. ग्लास पूर्ण असा छानपणे त्या मसाल्यात डिप करायचा आहे. आणि डिप केल्यानंतर असं चारही बाजूने त्या ग्लासला ती मिरची पावडर आणि नमक लागलं पाहिजे ना. मी अर्धा लिंबू घेतलं आहे आणि लिंबू छोटे छोटे कट करून घ्यायचे आणि पुदिनाचे पत्ते घ्यायचे. पुदिनाचे पत्ते क्रश करून टाकायचे. थोडेसे लिंबू थोडंसं चमच्याने मी त्याचा रस काढला आहे. आणि मग आपण टाकायचं आहे त्यात चाट मसाला टाकल्यानंतर आपण जे ग्रेप्सचा अर्धा ज्यूस बनवला होता तो अर्धा ग्लास त्यात टाकायचा. अर्धा ग्लास ज्यूस टाकल्यानंतर मी इथं घेतली आहे स्प्राईट. तुम्ही स्प्राईट देखील टाकू शकता. जर तुम्हाला स्प्राईट आवडत नसेल तर तुम्ही सोडा देखील टाकू शकता, असं काय नाही आहे. पण जर तुम्ही सोडा टाकला त्यात तर तुम्हाला त्यात साखर टाकावी लागेल. आणि जर तुम्ही स्प्राईट टाकली तर त्यात साखर वगैरे टाकायची गरज नाही. हे बघा, मी फर्स्ट टाईम हा मोजितो बनवला होता, पण हा मोजितो इतका भारी झालता ना, भन्नाट पूर्ण. तर असा मोजितो तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.